आज आपण आषाढी एकादशी निमित्त वरईचा भात आणि बटाटा शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत। तरी त्यासाठी 1 वाटी वरईचे तांदूळ स्वच्छ निवडून घ्यायचे। सगळ्यात पहिला गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये वरईचे तांदूळ घालून घ्यायचं। मंद आचेवर वरई तांदूळ चांगलं भाजून घ्यायचं। वरईचे तांदूळ भाजल्यानंतर पांढरे दिसतात। अगदी 2 मिनिटातच वरई तांदूळ भाजले जातात, जास्त वेळ लागत नाही। भाजलेले वरईचे तांदूळ एका ताटात काढून घ्यायचे। आता त्याच कढईत ज्या वाटीने वरई तांदूळ घेतले आहेत त्याच वाटीने 3 वाटी पाणी घालून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। 1 चमचा साजूक तूप घालायचं। तूप घातल्यामुळं भात मोकळा आणि मऊसूत होतो। विशेष म्हणजे घशात दाटला जात नाही, म्हणून तूप घालायचं। पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये भाजून घेतलेले वरईचे तांदूळ घालून घ्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा। सर्व छान मिक्स करून झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिटं भात शिजू द्यायचा। 2 मिनिटांनी झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं। पुन्हा झाकण ठेवून 1 मिनिटभर किंवा यातील पाणी आटेपर्यंत वरईचा भात शिजवून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि मोकळा असा वरईचा भात तयार झाला आहे। आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवायचं। व्हिडिओला लाईक केल्यानंतर व्हिडिओच्या खाली हाईपचे ऑप्शन येते, तरी हाईपचे बटन प्रेस केल्यानंतर खाली ब्लॅक कलरची पट्टी येते, त्या पट्टीवर प्रेस करून व्हिडिओला सपोर्ट करा। वरईच्या भाताबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी कशी करायची ते बघूया। तरी त्यासाठी 1 मीडियम साईजचा बटाटा, अर्धी वाटी बारीक शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा जिरं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या। सगळ्यात पहिला बटाट्याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बटाटा चौकोनी आकारात बारीक कट करून घ्यायचा। कट केलेला बटाटा पाण्यात घालून ठेवायचा, म्हणजे बटाटा काळा पडत नाही। आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घालायची, जिरं घालायचं। जिरं जर तुम्हाला चालत असेल तरच घालायचं, नाहीतर स्किप करू शकता। मिरची आणि जिरं अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं। आता गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा आणि गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवायची आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं। तूप चांगलं तापल्यानंतर त्यामध्ये मिरची जिऱ्याचं वाटण घालायचं। मिरची अगदी थोडंसंच परतून घ्यायची आणि लगेच त्यामध्ये चिरलेले बटाटे घालायचे। तुपामध्ये मिरचीचं वाटण आणि बटाटा हे 2-3 मिनिटं एकसारखं हलवत चांगलं परतून घ्यायचं। हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाणा आमटी किती करायची आहे त्या प्रमाणात नॉर्मल पाणी घालायचं। 4 चमचे बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा। चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं मिक्स करून कढईवर झाकण ठेवून बटाटा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा। मीडियम गॅसवर ही आमटी 4 ते 5 मिनिटात तयार होते। 4 ते 5 मिनिटांनी झाकण काढून चमच्यावर बटाटा घेऊन बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करायचं। बटाटा चांगला मऊसूत शिजला पाहिजे, थोडा पण कच्चा ठेवायचा नाही। बटाटा चांगला शिजला आहे की नाही हे चेक करून गॅस बंद करायचा। तरी तुम्हीसुद्धा येणाऱ्या आषाढी एकादशीला अशा पद्धतीने वरईचा भात आणि बटाटा शेंगदाण्याची आमटी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा। तयार झाला आहे वरईचा भात आणि शेंगदाणा बटाट्याची आमटी।